पहा, एका व्यक्तीचा जन्म 1 जानेवारी 1980 रोजी सोमवारी झालेला आहे, तर त्याचा 25वा वाढदिवस. इतक्या पुढचं विचारलंय, लक्षात घ्या. असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा बघा, 1 जानेवारी 1980 वार कोणता होता? सोमवार होता. 25 वर्ष पुढे म्हटलंय, याच्यात किती ऍड करायचंय? 25. उत्तर काय येतं? 2005. म्हणजे 2005 या दिवशी असणारा जो त्याचा 25वा वाढदिवस आहे, त्या दिवशी कोणता वार येईल असा प्रश्न आहे. जेव्हा असा प्रश्न येईल तेव्हा काय करायचं? लक्षात घ्या, एकूण वर्ष किती आहेत? 25 आहेत. तर आता आपल्याला काय करावं लागेल? 1980 ते 2005 या वर्षामध्ये येणारे साधे वर्ष किती आणि लीप वर्ष किती असं पाहावं लागेल. कारण साधं वर्ष असेल तर 1 दिवसाने पुढे आणि लीप वर्ष असेल तर 2 दिवसाने पुढे असा नियम आहे. तर आता इथे काय करायचं? एकूण वर्ष किती म्हटलंय? 25. तर याचे 25 दिवस पकडायचे. किती दिवस पकडायचे? 25 दिवस. याच्यामध्ये अधिक काय करायचंय? आता 1980 ते 2005 या वर्षामध्ये येणारे लीप वर्ष किती आहेत ते शोधून काढायचंय. बघा, हे 1980 हे लीप वर्ष आहे. त्याच्यानंतर आहे 84, त्यानंतर आहे 88, त्यानंतर आहे 92, पुढे पहा 96, 2000, ओके, आणि 2004. मग बघा किती वर्ष झाले हे? 1 2 3 4 5 6 7. ओके, 7 वर्ष. मग हे 7 वर्ष म्हणजे याच्यामध्ये ऍड करायचे. ओके, 7 वर्ष डेज म्हणून. मग याचं उत्तर काय येतं? बघा, 25 अधिक 7 बरोबर किती दिवस येतात? 32 दिवस येतात. तर 32 दिवस आपल्याला पुढे जावं लागेल. 32 दिवस जाणं शक्य आहे का? वेळेच्या दृष्टिकोनातून नाहीये. म्हणून या 32 दिवसाला परत आठवड्यामध्ये कन्वर्ट करा. 7चा भाग जातो 4चा, 7 चौक 28. उरतात किती मग? आता पुढे परत 4 दिवस उरतात. मग 4 दिवस आपल्याला पुढे जायचंय. वार कोणता होता? 1 जानेवारी 1980 रोजी सोमवार. तिथून 4 दिवस आपल्याला पुढे जायचंय. मग पहिला वार सोमवारच्या नंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार. चौथा वार कोणता येईल मग? शुक्रवार. इथं ऑलरेडी पर्यायामध्ये तसं होतं म्हणून मी केलं. आलं का लक्षात? त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येईल? शुक्रवार.